गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहोत मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन. आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन आणि IUPAC नेमिंग बघितली होती. IUPAC आणि कॉमन नेमिंग ज्याला आपण नॉमेनक्लेचर म्हणतो. आज आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ प्रिपरेशन of methods of preparation of हॅलो अल्केन किंवा ज्याला आपण अल्किल हॅलाइड पण म्हणतो. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन. तर पहिली मेथड आपल्याला शिकायचं आहे डायरेक्ट हॅलोजिनेशन. तर आपल्याला हॅलोजन्स माहिती आहे कोणकोणते हॅलोजन्स आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयडीन. शक्यतो आपण फ्लोरीनचे एक्झाम्पल्स बघणार नाही आहे कारण फ्लोरीन हा एक्सप्लोजिव्ह असतो. तर आपण क्लोरीन, ब्रोमीन आणि आयडीन या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर पहिला एक क्लोरीन. तर मी इथं लिहितो क्लोरिनेशन. काय बघायचं आहे? क्लोरिनेशन. काय आहे क्लोरिनेशन? समजा हा मिथेन मॉलिक्यूल घेतला, मी त्याचं स्ट्रक्चर काढतो. मी CH4 प्लस Cl2 कारण हॅलोजन्स डायटॉमिक असतात. ही रिॲक्शन सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे Hμ किंवा तुम्ही तिथं लिहू शकता डिफ्युज्ड सनलाईट किंवा हाय टेम्परेचर. म्हणजे ही रिॲक्शन स्टार्ट व्हायला थोडाफार सनलाईटची गरज असते. डिफ्यूज सनलाईट. जर पूर्ण सनलाईट असेल तर ही पण रिॲक्शन इतकी फास्ट होईल का एक्सप्लोजन होईल. डिफ्यूज सनलाईट म्हणजे लिटिल शेडी एरिया. जर ही रिॲक्शन डार्क रूममध्ये केलं तर ही प्रोसिडस होणार नाही. तर डिफ्यूज सनलाईट म्हणजे थोडंफार शेडी एरिया. ही रिॲक्शन स्टार्ट होण्यासाठी थोडंफार सनलाईटची गरज असते. तर ही रिॲक्शन कशी होती बघा. मी सांगितलं का हा अल्केन आहे म्हणजे हा सॅच्युरेटेड आहे म्हणजे कम्प्लिटली फिल्ड. इथं आपण ॲडिशन करू शकत नाही पण सबस्टिट्यूशन करू शकतो. कसं सबस्टिट्यूशन करायचं? Cl2 म्हणजे मी असं लिहितो Cl बॉन्ड Cl. हा H या Cl संग बाहेर जाईल आणि हा Cl आत येईल म्हणजे काय प्रोडक्ट होईल? CH3Cl प्लस HCl. तर याचं नाव काय? मिथाइल क्लोराईड. हा याचं कॉमन नेम झालं. याचं IUPAC नेम क्लोरोमिथेन हॅलो अल्केन्स. आपण बघितलं होतं IUPAC नेमिंग. पण या रिॲक्शनचं ड्रॉबॅक काय? व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑफ दिस रिॲक्शन? ड्रॉबॅक काय? मिक्स्ड प्रोडक्ट्स आर फॉर्म. काय होतं? मिक्स्ड प्रोडक्ट्स आर फॉर्म. मिक्स्ड प्रोडक्ट म्हणजे काय? आता मी हा परत एक्झाम्पल घेतो. CH4 मी याचं क्लोरिनेशन केलं डिफ्यूज सनलाईटमध्ये. तर एक हायड्रोजन काढायचं आणि एक क्लोरीन आत टाकायचं म्हणजे काय होईल तयार? CH3Cl आणि बाहेर काय जाईल? HCl. याचं परत जर क्लोरिनेशन जर झालं तर ही रिॲक्शन सिंगल स्टेपला कधीच थांबत नाही. जोपर्यंत सगळे चारही हायड्रोजन रिप्लेस होत नाही ही रिॲक्शन स्टॉप होत नाही. मग आणखीन एक क्लोरीन आत टाकून हायड्रोजन बाहेर काढू. मग मी तसं लिहितो -HCl. हायड्रोजन बाहेर आला, क्लोरीन टाकलं CH2Cl2. याचं जर क्लोरिनेशन झालं आणखीन एक हायड्रोजन काढू आपण CHCl3. इथं लिहितो मी -HCl. आणखीन एक हायड्रोजन काढला तर CCl4. इथं लिहितो मी -HCl. म्हणजे किती प्रोडक्ट्स भेटले आपल्याला? हा एक पहिला प्रोडक्ट, हा दुसरा प्रोडक्ट, हा तिसरा प्रोडक्ट आणि हा चौथा प्रोडक्ट. आपल्याला समजा पाहिजे असतं एकच प्रोडक्ट पण इथं प्रोडक्ट्स किती भेटतात? 4. इथं किती क्लोरीन आहे? एक. म्हणून याला मी म्हणतो मोनोक्लोरोमिथेन.
काय म्हणायचं याला, मोनोक्लोरोमिथेन. इथं किती क्लोरीन दिसतात, 2. डायक्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन ज्याला आपण क्लोरोफॉर्म पण म्हटलंय, आणि टेट्राक्लोरोमिथेन किंवा कार्बन टेट्राक्लोराईड. म्हणजे किती प्रोडक्ट्स भेटले आपल्याला, 4 प्रोडक्ट्स. आणि 4 प्रोडक्ट्स भेटले म्हणजे परत इंडस्ट्रीमध्ये यांना सेपरेट करणं अवघड जातं. किती प्रोडक्ट्स, 1 2 3 4. आणि मला फक्त जर CH3Cl जर पाहिजे असेल तर हे डिफिकल्ट होऊन जातं. तर इंडस्ट्रीमध्ये या रिॲक्शनला कसं कंट्रोल करतं बघा. इंडस्ट्रीमध्ये एकच प्रोडक्ट पर्यंत कसं थांबवतात या रिॲक्शनला. हा CH4 आहे आणि याचं काय करायचं, क्लोरिनेशन करायचं. मी जर हा कमी अमाऊंटमध्ये घेतला, मी हा जर एक्सेस अमाऊंटमध्ये घेतला, काय घेतला, एक्सेस अमाऊंट, आणि क्लोरीन जर स्मॉल अमाऊंटमध्ये घेतला कमी प्रमाणात, तर काय होईल, पहिलं प्रोडक्ट होईल CH3Cl प्लस HCl. मला सांगा मिथेन काय आहे, एक्सेसमध्ये म्हणजे खूप जास्त प्रमाणात, क्लोरीन काय आहे, स्मॉल अमाऊंटमध्ये. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये सगळंच क्लोरीन संपून जाईल, पहिल्या स्टेपमध्ये सगळं क्लोरीन काय होऊन जाईल, संपून जाईल. मग दुसऱ्या प्रोडक्टसाठी क्लोरीन उरल का, नाही उरणार. म्हणून ही रिॲक्शन इथं स्टॉप होईल. जर तुम्हाला क्वेश्चन आला हाऊ टू स्टॉप दिस ॲट मोनोक्लोरिनेशन, तर तुम्ही काय लिहायचं, दॅट अल्केन शुड बी टेकन इन मोर अमाऊंट. म्हणजे तो अल्केन जास्त प्रमाणात घ्या, सगळं क्लोरीन यूज होऊन जाईल, पुढे ही रिॲक्शन स्टॉप होऊन जाईल. समजतं. तर पण जर तुम्हाला एक्झाममध्ये असा क्वेश्चन आला, CH3 CH2 आणि CH3, आणि याचं जर क्लोरिनेशन करायला लावलं, तुम्हाला काय करायला लावलं, याचं क्लोरिनेशन, तर कोणतं हायड्रोजन काढणार तुम्ही. बघा इथं किती टाईपचे हायड्रोजन्स आहे आपण ते बघू. मला सांगा हा जो कार्बन आहे तो किती कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे, एकाच, म्हणून याला आपण प्रायमरी म्हणू. हा जो कार्बन आहे तो किती कार्बनला अटॅच आहे, हा 1 आणि हा 2, म्हणजे हा कोणता झाला, सेकंडरी. आणि हा जो कार्बन आहे तो एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा पण काय झाला, प्रायमरी. म्हणजे इथं प्रायमरी कार्बन हे 2 प्रायमरी आणि हा सेकंडरी, बरोबर. म्हणजे आपण एक प्रायमरीचा प्रोडक्ट तयार करू आणि एक सेकंडरीचा. तर मग मी प्रायमरीचा प्रोडक्ट म्हणजे मी इथून एक हायड्रोजन काढतो बघा, CH3 CH2 CH2Cl, बरोबर. पुढलं आता मी सेकंडरीतून एक हायड्रोजन काढतो, CH3 CHCl आणि CH3, आणि बाहेर जाईल HCl. मग मला सांगा तुम्ही हा प्रोडक्ट लिहिणार आहे का हा प्रोडक्ट लिहिणार आहे. बघा तुम्ही हा प्रोडक्ट लिहिणार आहे का तो प्रोडक्ट लिहिणार आहे. मला सांगा मी जर इथून हायड्रोजन काढला असता तर इथं CH2 झाला असता, म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. मग हा कोणता कार्बोकटायन झाला असता, प्रायमरी कार्बोकटायन, प्रायमरी कार्बोकटायन. मी जर हायड्रोजन इथून काढला असता तर इथं प्लस आला असता, हा इथं काय झाला असता, सेकंडरी कार्बोकटायन. आणि आपण शिकलोय कार्बोकटायनची स्टॅबिलिटी काय असते, टर्शरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी अँड सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी. इथं हा प्रायमरी आणि हा सेकंडरी, आणि सेकंडरी हा प्रायमरीपेक्षा जास्त स्टेबल असतो, म्हणून हा झाला मेजर प्रोडक्ट आणि हा झाला मायनर प्रोडक्ट. पण प्रत्येक वेळेस असंच होईल हे सांगता येणार नाही. याचं कारण तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला नेमकं क्लोरीन कोणत्या हायड्रोजन रिप्लेस करण याच्यासाठी एक कन्सेप्ट शिकणं खूप महत्त्वाचं आहे, ज्याला आपण सिलेक्टिव्हिटी अँड रिॲक्टिव्हिटी म्हणतो. मी हा एक्झाम्पल असंच राहून देतो इथं, आणि तुम्हाला मी शिकवतो सिलेक्टिव्हिटी अँड रिॲक्टिव्हिटी. काय कन्सेप्ट, सिलेक्टिव्हिटी अँड रिॲक्टिव्हिटी.
इथं मी लिहितो बघा, सगळ्यांनी इकडं लक्ष द्यायचं. हा सिलेक्टिव्हिटी अँड रिॲक्टिव्हिटी. काय कन्सेप्ट? सिलेक्टिव्हिटी अँड रिॲक्टिव्हिटी. आपल्याला कोणकोणते हॅलोजन्स माहिती आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. बरोबर. फ्लोरीन हा खूप रिॲक्टिव्ह असतो. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. बरोबर. हा जो फ्लोरीन असतो हा खूप रिॲक्टिव्ह असतो, म्हणजे हा दाखवतो रिॲक्टिव्हिटी. हे ब्रोमीन आणि आयोडीन कमी रिॲक्टिव्ह असतात. कमी रिॲक्टिव्ह म्हणजे जास्त काय असतात? ते सिलेक्टिव्ह असतात. आता हे सिलेक्टिव्ह म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. पण हा जो क्लोरीन आहे तो दोन्ही तो कन्फ्युज्ड असतो, रिॲक्टिव्ह हो का सिलेक्टिव्ह. काय असतो? रिॲक्टिव्ह हो की सिलेक्टिव्ह. फ्लोरीन काय असतो? खूप रिॲक्टिव्ह असतो, लगेच रिॲक्शन फॉर्म करल. ब्रोमीन आणि आयोडीन वाट बघतील, सगळ्यात जास्त स्टेबल प्रोडक्ट तयार करतील. कोण? ब्रोमीन अँड आयोडीन. ते थांबतील, सिलेक्टिव्ह येते. पण क्लोरीनला कन्फ्युजन आहे, रिॲक्टिव्ह हो का सिलेक्टिव्ह. याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा. इथं आपण जर केलं फ्लोरिनेशन. आता इथं दोन प्रकारचे कार्बन आहे. कोणते? हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे, हा पण प्रायमरी. पण फ्लोरीन काय करतो? खूप रिॲक्टिव्ह असतो. तो काय करतो? जिथं लेस स्टेरिक हिंड्रन्स आहे, लेस स्टेरिक हिंड्रन्स. लेस स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे जिथं कमी क्राऊड आहे, जिथं कमी क्राऊड आहे. जसं आपण आता करोना चालला आहे तर आपण कमी क्राऊडमध्ये जातो, तर हा जास्त क्राऊडमध्ये जात नाही. म्हणजे हा असा मध्ये जाऊन या सेकंडरी कार्बनला बाइंड होणार नाही. तो इथंच बाहेर जाऊन जो पहिला कार्बन भेटेल किंवा जिथं क्राऊडिंग कमी आहे, म्हणजे तर लेस स्टेरिक हिंड्रन्स आहे, त्याला काही घेणं देणं नाही का तो टर्शरी जास्त स्टेबल आहे. टर्शरी इज मोर स्टेबल देन सेकंडरी अँड देन प्रायमरी. फ्लोरीन काय करतो? जिथं लेस स्टेरिक हिंड्रन्स असेल, जिथं लेस क्राऊडिंग असेल तिथं बॉन्ड फॉर्म करेल. म्हणजे तो इथं बॉन्ड फॉर्म करेल CH3 CH2 CH2F आणि बाहेर जाईल HF. समजतं? इथून एक हायड्रोजन काढला आहे मी, तो हायड्रोजन एका फ्लोरीन सगळं जाईल, तो बाहेर जाईल HF आणि एक फ्लोरीन आत येईल. पण हीच रिॲक्शन मी जर ब्रोमीन संग करल, आणि ब्रोमीन काय असतं? जास्त सिलेक्टिव्ह असतो. जास्त सिलेक्टिव्ह म्हणजे तो स्टेबलच प्रोडक्ट बनवणार. हा प्रायमरी आहे, पण याला स्टेबल प्रोडक्ट बनवायचा आहे, म्हणजे तो जाईल सेकंडरी कर. म्हणजे आपण इथं टर्शरी असतं, तो गेला असता टर्शरी कर. समजतं? तो जास्त स्टेबल प्रोडक्ट फॉर्म करतो, म्हणून तो प्रोडक्ट असा होणार आणि बाहेर जाणार HBr. समजतं? फ्लोरीन हा खूप रिॲक्टिव्ह असतो, म्हणून लेस सिलेक्टिव्ह असतो, म्हणजे जिथं लेस स्टेरिक हिंड्रन्स आहे तिथं जातो. ब्रोमीन आणि आयोडीन जास्त सिलेक्टिव्ह असतात, म्हणजे जिथं स्टेबल प्रोडक्ट आहे तिथं तो जाणार. पण हा क्लोरीन कधी कधी रिॲक्टिव्ह पण असतो आणि कधी सिलेक्टिव्ह असतो. म्हणजे या क्लोरीनबद्दल आपल्याला शिकणं खूप महत्त्वाचं आहे. तर क्लोरीनबद्दल मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं. क्लोरीनसाठी तुम्ही एक रेशो लक्षात ठेवायचा, आपण त्याला सिलेक्टिव्ह रेशो म्हणतो. मी तर लिहितो टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. प्रायमरीसाठी तो रेशो असतो 1, सेकंडरीसाठी असतो 3.8, टर्शरीसाठी असतो तो 5. आता आपण तो एक्झाम्पल घेऊ. CH3 CH2 CH3.
इथं जर आपण क्लोरिनेशन करायचं म्हटलं तर दोन पद्धतीचे कार्बन आहे. हा प्रायमरी कार्बन, हा प्रायमरी कार्बन आणि हा कोणता कार्बन, सेकंडरी. तर इथं दोन प्रोडक्ट्स होतील. कोणते दोन प्रोडक्ट? मी जर प्रायमरीतून हायड्रोजन काढला तर तो प्रोडक्ट होईल CH3 CH2 CH2 Cl. मी जर सेकंडरीतून काढला तर प्रोडक्ट होणार आहे CH3 CH Cl आणि CH3. पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मेजर कोणता आहे आणि मायनर कोणता आहे, तर मला सांगा प्रायमरी हायड्रोजन्स किती आहे? हा प्रायमरी कार्बन आहे, याच्यावर 3 हायड्रोजन. हा प्रायमरी कार्बन, याच्यावर 3 हायड्रोजन, म्हणजे टोटल किती? 6 हायड्रोजन्स आहे. आणि त्याचा सिलेक्टिव्ह रेशो किती? 1, म्हणजे येणार 6. सेकंडरीचे हायड्रोजन्स किती आहे? 2, बरोबर. त्याचं सिलेक्टिव्ह रेशो किती? 3.8, म्हणजे हा येणार 7.6. मग कोणाचा रेशो जास्त आहे? 7.6 जास्त आहे, म्हणजे याचं सेकंडरीचं प्रोडक्ट काय असणार आहे? मेजर. आणि प्रायमरी काय असणार आहे? मायनर. याचे जर पर्सेंटेज काढायचे असेल तुम्हाला, पर्सेंटेज कसं काढू शकतो? आता हा प्रायमरीसाठी झाला आणि हा सेकंडरीसाठी. प्रायमरी किती आहे? 6. टोटल किती आहे? 7.6 इंटू 100% काढून घ्या. हा किती आहे? सेकंडरी 7.6. सॉरी, टोटल किती आहे? 6 6 12 13 13.6 टोटल, बरोबर ना. 7.6 डिवाइडेड बाय 13.6 इंटू 100, हे कॅल्क्युलेट करा. तर कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला हा किती पर्सेंटमध्ये भेटतो आणि हा किती पर्सेंटमध्ये भेटतो हे समजून जाईल. बघा, तर हा जवळजवळ भेटतो 55% आणि हा भेटतो 45%. समजलं? तर क्लोरीनसाठी तुम्हाला हा नंबर लक्षात ठेवायला पाहिजे. टर्शरीला 5, सेकंडरी 3.8 आणि प्रायमरीला 1. मी आणखीन काही एक्झाम्पल घेतो. बघा, हा एक्झाम्पल नीट लक्षात दिला तर तुम्हाला समजून जाईल. चल, याचं क्लोरिनेशन करायचं ना. आपल्याला माहिती आहे क्लोरीन रिॲक्टिव्ह पण असतो आणि सिलेक्टिव्ह पण असतो. तर इथं किती टाईपचे हायड्रोजन्स आहे आपण बघू. हा एका कार्बनला अटॅच, म्हणजे हा प्रायमरी. हा एका कार्बनला अटॅच प्रायमरी. हा एका कार्बनला अटॅच, हा प्रायमरी. हा कार्बन 3 कार्बनला अटॅच, म्हणजे हा काय? टर्शरी. म्हणजे इथं प्रायमरी कार्बन आणि टर्शरी. तर प्रायमरी कार्बन्सचे हायड्रोजन्स किती? 3 आणि 3 6 आणि 3 9. आणि त्याचं सिलेक्टिव्ह रेशो किती? 1, म्हणजे हा झाला 9. टर्शरी एकच हायड्रोजन आहे, त्याचा रेशो 5. म्हणजे इथं प्रायमरी प्रोडक्ट तयार होणार, कारण तो नंबर मोठा आहे. तर याचा प्रोडक्ट तुम्ही कोणताही प्रायमरीचा एक हायड्रोजन काढा. तर मी त्याला हायड्रोजन काढतो आणि इथं क्लोरीन टाकतो, म्हणजे हा झाला मेजर प्रोडक्ट. बघा बरं का, तुम्ही दोन्ही प्रोडक्ट्स तुम्हाला लिहायचे, पण तुम्हाला तिथं द्यावं लागेल कोणता मेजर आहे आणि कोणता मायनर आहे. जर याचं पर्सेंटेज काढायचं म्हटलं तर प्रायमरीचा रेशो किती? 9. 9 + 5 14 इंटू 100. टर्शरीसाठी रेशो 5/14 इंटू 100. बघा सॉल्व करून. हा येतो जवळजवळ 36%, हा येतो 74%. म्हणजे हा झाला 74% आणि हा झाला 36%. बघा, फक्त इथं टर्शरी फक्त 36% आहे, कारण इथं प्रायमरीचे हायड्रोजन जास्त आहे. म्हणजे क्लोरीनसाठी तुम्हाला काय करायचं आहे? हा रेशो लक्षात ठेवायचा. टर्शरीसाठी 5
सेकंडरीसाठी 3.8, प्रायमरीसाठी 1. ओके, समजलं. तर एक शेवटचं एक्झाम्पल घेऊ आपण, मग इथं आपण क्लोरिनेशन स्टॉप करू. CH3 चला याचंच ब्रोमिनेशन पण करा आणि क्लोरिनेशन पण करा. बघा काय होतं. याचं ब्रोमिनेशन पण आणि क्लोरिनेशन पण करा. ओके, ब्रोमिनेशन तुम्हाला माहिती आहे खूप सिलेक्टिव्ह असतो. तो मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायनस तिथंच अटॅक करणार. म्हणजे तुम्ही हा जर कार्बन बघितला तर हा प्रायमरी आहे, हा पण प्रायमरी आहे, हा टर्शरी आहे, हा काय सेकंडरी आहे, हा पण काय प्रायमरी. ब्रोमिनच्या बाबतीत विचारच करायचं नाही. मोस्ट स्टेबल काय टर्शरी. मग टर्शरीतूनच हायड्रोजन काढायचा. म्हणजे Br इथे येणार, बाहेर जाणार HBr. आता क्लोरिनेशन तर प्रायमरीचे क्लोरिन्स किती, हायड्रोजन्स किती 3 आणि 3 6 आणि 3 9. म्हणजे याचं प्रायमरीचं किती येणार 9 × 1 दॅट इज 9. सेकंडरी 2 हायड्रोजन आहे 3.8 म्हणजे 7.6 आणि टर्शरी एकच आहे × 5 म्हणजे 5. म्हणजे इथं प्रायमरी खूप स्टेबल आहे कारण प्रायमरीचे हायड्रोजन जास्त आहे. पण आता तो क्लोरीन इथं टाकायचा का इथं टाकायचा, तर त्याच्या शेजारच्या कार्बनकडे किती हायड्रोजन्स हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे, ज्याला आपण हायपर कॉन्जुगेशन म्हणतो. याच्या शेजारच्या कार्बनवर एकच हायड्रोजन आहे, याच्या शेजारच्या कार्बनवर एकच हायड्रोजन आहे, म्हणजे हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर किती होईल फक्त एकच. याच्या शेजारच्या कार्बनवर 2 हायड्रोजन्स आहे म्हणून हा जास्त स्टेबल असणार, म्हणून इथून हायड्रोजन काढायचा. म्हणजे प्रोडक्ट तयार होईल CH3 इथं H, CH2Cl प्लस HCl. समजलं. सिलेक्टिव्हिटी रेशो ऑफ क्लोरीन. ओके, आता पुढलं आपलं शिकायचं आहे ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन प्रोसीड्स इन सेम वे लाईक क्लोरिनेशन. क्लोरिनेशनची जशी आपण रिॲक्शन करतो तशीच रिॲक्शन कोणाची करायची ब्रोमिनेशन. फक्त ब्रोमिनेशनचं एक गोष्ट लक्षात ठेवायचा, ब्रोमिनेशन खूप सिलेक्टिव्ह असतो. तो वाट बघणार आणि स्टेबल प्रोडक्टच बनवणार, ब्रोमिन अँड आयोडीन. आणि लास्ट आपल्याला शिकायचं आहे आयोडिनेशन. ब्रोमिनेशन इज सेम ॲज क्लोरिनेशन. आयोडिनेशनमध्ये एक प्रॉब्लेम आहे. काय तो प्रॉब्लेम, CH4 मिथेन प्लस I2, इथून एक आयोडीन आत येणार आणि एक हायड्रोजन बाहेर जाणार, तर प्रोडक्ट तयार होणार आहे CH3I प्लस HI. बरोबर. पण तुम्हाला जर हॅलोजन्स माहीत असेल फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, मग याचं सगळं हायड्रोजन बॉन्ड जर बघितलं HF, HCl, HBr, HI, डाऊन द ग्रुप पिरियोडिक टेबलमध्ये ॲटॉमिक साईज काय होते वाढते. म्हणजे सगळ्यात जास्त ॲटॉमिक साईज कोणाची H आणि Iची. जास्त ॲटॉमिक साईज असेल तर तो इझिली ब्रेक होणार, म्हणून हा काय होणार इझिली ब्रेक होणार. इझिली ब्रेक जर झाला तर हा हायड्रोजन रिलीज करणार, आणि जो हायड्रोजन रिलीज करतो त्याला काय म्हणायचं रिड्युसिंग एजंट.
दिस इज गुड रिड्युसिंग एजंट. का? कारण हा HI खूप इझिली ब्रेक होणार, तो H परत इकडं जाणार आणि परत तयार होणार CH4. म्हणजे हा काय, ही रिॲक्शन काय रिव्हर्सिबल आहे. समजतं? हा जो HI हा गुड रिड्युसिंग एजंट आहे. गुड रिड्युसिंग एजंट का? कारण हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो आणि जो H हायड्रोजन देतो त्याला आपण रिड्युसिंग एजंट बनतो. हा H परत ह्या CH3 बरोबर कंबाईन होऊन काय होणार CH4, परत हा I कंबाईन होऊन I2, म्हणजे ही रिॲक्शन रिव्हर्स जाणार. समजलं? आणि मग इंडस्ट्रीमध्ये रिव्हर्सिबल रिॲक्शन प्रेफर केले जात नाही, कारण प्रोडक्ट तयार झाला आणि प्रोडक्ट कलेक्ट करायला गेलो आणि तो परत रिॲक्टंट झाला. म्हणजे जेवढे आपण त्या खर्च केला होता तो प्रोडक्ट तयार करण्यासाठी, त्याचं परत रिॲक्टंट तयार होईल. म्हणून रिव्हर्सिबल रिॲक्शन इंडस्ट्रीमध्ये प्रेफर केले जात नाही. मग याला हा जर रिड्युसिंग एजंट असेल आणि याच्यामुळं जर रिॲक्शन रिव्हर्स होत असेल, तर आपण एखादा गुड ऑक्सिडायझिंग एजंट जर याच्यात टाकला तर काय होईल बघा. गुड ऑक्सिडायझिंग एजंट जर टाकला आपण, तर आपण जर टाकला नायट्रिक ॲसिड HiO3, हायड्रोआयडिक ॲसिड किंवा नायट्रिक ॲसिड जर आपण जर टाकला तर काय होईल, हा ऑक्सिजन सप्लाय करेल. जसा याचा हायड्रोजन रिलीज होईल, तो हायड्रोजन आणि ऑक्सिजन वॉटर तयार होईल. समजतं? हा ऑक्सिजन रिलीज करेल, तो हायड्रोजन रिलीज करेल, H आणि O मिळून काय तयार होईल, वॉटर तयार होईल H2O. आणि म्हणून ही रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही. जर क्वेश्चन आला, इफ यू वॉन्ट टू स्टॉप रिव्हर्सेबल रिॲक्शन ऑफ आयोडिनेशन व्हॉट शुड बी डन, तर तुम्ही लिहायचं अ गुड ऑक्सिडायझिंग एजंट शुड बी यूज. ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तर हा ऑक्सिजन सप्लाय करणार, रिड्युसिंग एजंट तो हायड्रोजन सप्लाय करणार, दोघं कंबाईन होऊन वॉटर तयार होणार आणि ही रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिली मेथड बघितलं, काय, हॅलोजिनेशन. आणि हॅलोजिनेशन एकदम डिटेलमध्ये बघितलं आपण. क्लोरिनेशन बघितलं, ब्रोमिनेशन बघितलं, आयोडिनेशन बघितलं. थँक्यू.